पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधारनाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे. माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम मिरविती देव कुबेरेही तैशेची. जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदय ज्याचे करती ध्यान त्याची बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजच माझे होत असे. ज्याच्या ज्ञाने भाषे जगत जसा दूरवरी सर्प दिसत परी तोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्राने स्वयं ब्रह्ममीचे असे. पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम. तो मीची आहे आत्मा आप्तकाम तरेन मन कोणा करावे म्या. सुखम नित्यम स्वप्रकाशम व्यापकम नाम रूपयो अधिष्ठानम बुद्धिबोध्यम बुद्धिरदृग्यत्व निर्मलम अपारम सर्व वेदांत वेद्यम प्रत्यक् परम तदेवं सुखम नित्यम स्वप्रकाशम व्यापकम नाम रूपयो अधिष्ठानं बुद्धिबोध्यम बुद्धिरदृग्यत्व निर्मलम अपारम सर्व वेदांत वेद्यम प्रत्यक् परम तदेवाहम नमत्तोन्यदिति मे निश्चितामती. जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता. विचारसागर तरंग 6वा परिच्छेद 58 क्रमांकाचा लक्षणेचे प्रकार. विचारसागर तरंग 6वा परिच्छेद 58 क्रमांकाचा लक्षणेचे प्रकार. तर भगवान माऊली महावैष्णव ज्ञानोबराय वैरागी रागरशी जगद्गुरु तुकोबराय दक्षिण काशी पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ बाबा गुरुनाम गुरु स्वानंद सुखनाश सद्गुरु जोग महाराज अखिल संत मांदियाळे यांच्या अलौकिक अहेतुकी करुणेमुळे दयेमुळे अनुग्रहामुळे कृपेमुळे आपण पुन्हा एकदा या आषाढीचा पायी वारीचा पर्वकाळ तो अनुभवल्याच्या नंतर या घागर में सागर अशा विचारसागर ग्रंथाच्या चिंतनामध्ये प्रवृत्त झालोत. हा आपल्या जीवनातील परमभाग्याचा क्षण आहे. वारीच्या अगोदर एक 57 परिच्छेदापर्यंत आपण विचार केलेला आहे. आता पुढे 58 परिच्छेदापासून पुढचा विचार क्रमप्राप्त आपण पाहणार आहोत. या विचारसागर ग्रंथातील पहिल्या तरंगामध्ये अनुबंध ज्याच्या ज्ञानाने मुख्य ग्रंथात प्रवेश होतो त्याला अनुबंध म्हणतात. त्या अनुबंधाचा सूत्ररूपाने विचार आपण केला. दुसऱ्या तरंगामध्ये त्याचा अनुबंध चतुष्टयाचा पूर्वपक्षाच्या रूपाने असिद्धी सिद्धांत रूपाने सिद्धी असा विस्तृत पद्धतीने विचार केला. तिसरा तरंग हा कळण्याकरता खूप सोपा पण आचरण करण्याकरता सगळ्या विचारसागर ग्रंथामध्ये कठीण असणारा, ज्याच्यामध्ये गुरु शिष्याचं लक्षण काय आणि परस्पराविषयी कर्तव्य काय हा विचार केला. चतुर्थ तरंगामध्ये उत्तम अधिकाऱ्याकरता ज्ञेय ब्रह्माचा विचार केला ख्यातिवादाच्या माध्यमातून. त्यामध्ये असत्ख्याती आत्मख्याती 2 प्रकारची अन्यथा ख्याती अख्याती सत्ख्याती हा पूर्वपक्षाच्या भूमिकेमध्ये सगळा विचार मांडला. तर तो खंडित कसा हे आपल्याला सांगितलं आणि अनिर्वचनीय ख्यातीची मंडित आहे असा विषय आपण पाहिला. म्हणजे उत्तम अधिकाऱ्याकरता अनिर्वचनीय ख्याती माध्यमातून सिद्धांत प्रतिपादन केला. 5व्या तरंगामध्ये जो मध्यम अधिकारी आहे अदृष्टी त्याच्याकरता लय चिंतनाचा प्रकार सांगितला. त्या लय चिंतनामध्येच प्रत्येक ध्यान ध्यानुसार ध्यान अहंग्र ध्यान असा काही विचार आला. त्यामध्ये लय चिंतनाच्या माध्यमातून कार्यरूप जगताचा कार्यरूप मायेमध्ये कारणरूप मायेचा अधिष्ठान ब्रह्मामध्ये लय करून त्या अधिष्ठान ब्रह्म मीच कसा आहे असा विचार प्रतिपादन केला. आणि मग 6व्या तरंगामध्ये कनिष्ठ अधिकाऱ्याकरता ज्याची बुद्धी तीव्र आहे पण त्याला शंका फार येतात आणि शास्त्रविरोधी कुतर्क तो करतो. असं श्रुतीमध्ये म्हटलेलं आहे तर्केताम तर्केताम मा कुतर्केताम. तर्क अवश्य करावा, तर्काने ज्ञानाला दारडे येतं, परंतु तो श्रुती
श्रुतिमतः तर्कोनुसंधीयता, श्रुतीला अनुकूल तर्क करावा, श्रुतीला प्रतिकूल तर्क करू नये. आणि हा मात्र तर्कदृष्टी असल्यामुळे आणि कुतर्क करणार आहे. आपण सुरुवातीला बघितलं संशयी पापात्मा किंवा कुतर्क दग्ध बुद्धी, कुतर्काने ज्याची बुद्धी दग्ध झालेली आहे अशा तर्कदृष्टीने चौथ्या, पाचव्या, दुसऱ्या ह्या सर्व तरंगामध्ये गुरुदेवाने स्वप्नाचं दृष्टांत करून यथा स्वप्न प्रपंचूपी महिमा विजृंभिता तथा जागृत प्रपंचूपी महिमा विजृंभिता. स्वप्न प्रपंच हा जसा माझ्या मायाचा विस्तार आहे तसा जागृत प्रपंचसुद्धा माझ्या मायाचा विस्तार आहे. स्वप्नकालात स्वप्न आपल्याला स्वप्न वाटलं नाही तरी स्वप्न आहे हे जागृतीत आल्याच्या नंतर कळतं. स्वप्नेची चेले जाईल रया, त्या पद्धतीनेच हे जागृत प्रपंचसुद्धा अविद्येची अनिदा विश्व स्वप्नाचा हा धांदा भोगीत होता प्रबुद्ध अनादी जो अज्ञानरूपी निद्रेत असल्यामुळे हा जागृत प्रपंच आपल्याला सत्य वाटतं, पण ही सत्य नाही. अज्ञानरूपी झोप असल्यामुळे ह्या झोपीमध्ये जगत सत्यरूपी स्वप्न आपल्याला पडलेलं आहे. इथे स्वरूप जागृती आल्याच्यानंतर हे सुद्धा जे जे देखणे सकळन ते हे स्वप्नीचे मृगजळ असा सिद्धांत गुरुदेव सांगत आले. पण हा कुतर्कदृष्टी असल्यामुळे त्याने जागृतीचा दृष्टांत करून स्वप्नाला सत्य ठरायला काय हरकत आहे असा कुतर्क केला. आणि जवळपास पहिल्या परिच्छेदापासून तर 19व्या परिच्छेदापर्यंत हाच विचार आपण पाहत आलो. पण स्वप्न हे काही त्याला सत्य ठरवता आलं नाही. मग स्वप्नवत जागृती ही ठरू नये म्हणूनही त्याने काही मध्यंतरी प्रयत्न केला. पण स्वप्नामध्ये जागृतीमध्ये मुळीच विलक्षणता कशी नाही हा विचार गुरुदेवाने सिद्ध केला. आणि मग त्याला सांगितलं की बाबा हे सगळं आग्रदेवाच्या स्वप्नाप्रमाणे आहे. मग त्याला ते आग्रदेवाचं स्वप्न विस्ताराने ऐकण्याची इच्छा झाली. आणि त्या आग्रदेवाने स्वप्नात गुरुदेवाला केलेले 3 प्रश्न, त्यातला पहिला प्रश्न मी कोण, दुसरा जगताचा कर्ता कोण आणि तिसरा प्रश्न मुक्तीले हेतू कोण. हा 28व्या परिच्छेदामध्ये आग्रदेवाने विचारलेले 3 प्रश्न आहेत. आणि 29 ते 40 जवळपास 40 परिच्छेदापर्यंत मी कोण या प्रश्नाचं उत्तर दिलं. नंतर तिथून पुढे जगताचा कर्ता कोण आणि मुक्तीले हेतू कोण या उर्वरित 2 प्रश्नाचं उत्तरच 57 क्रमांकाच्या परिच्छेदापर्यंत दिलेलं आहे. म्हणजे 28 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये केलेले जे 3 प्रश्न आहे त्याचं उत्तर 29 ते 57 अशा ह्यामधल्या परिच्छेदामध्ये आपण पाहिलं. आणि 3 प्रश्नाचं उत्तर भेटलं मी कोण, तर तू सच्चिदानंद परब्रह्म आहेस. जगताचा कर्ता कोण, तर अभिनिमित्तोपादान कारण असणारा ईश्वर हा जगताचा कर्ता आहे. आणि मुक्तीले हेतू कोण, तर वेदोक्त वेद प्रतिपादित जीव ब्रह्मके ज्ञान हेच मुक्तीला हेतू आहे असा इथपर्यंत विचार झाला. पण मग ज्ञान मुक्तीला हेतू आहे एवढं म्हणून कळणार नाही. तर मी ब्रह्म कसा आहे, मी ब्रह्मच आहे या बोधावर येण्याकरता लक्षणेचा विचार होणंसुद्धा अत्यंत गरजेचं आहे. मग तो लक्षणेचा विचार काय आहे तो विचार आता या 58 क्रमांकाच्या परिच्छेदापासून पुढे आपल्यासमोर ग्रंथकार ठेवत आहेत. या अगोदर 5व्या तरंगाच्या 30 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये आपण वाक्य विचार पाहिला होता. म्हणजे महावाक्य उपदेशाचा प्रकार पाहिला. तर तो महावाक्य उपदेशाचा प्रकार थोड्या डोळ्यासमोर असला म्हणजे हा विषय आपल्याला लागण्याकरता त्याची संगती सुलभ जाते. तर वाक्य विचार करताना या ग्रंथामध्ये वाक्य विचार आलेलाच आहे. वाक्य संस्कृतमध्ये व्याकरणामध्ये पूर्ण अर्थाच्या बोलण्यालाच वाक्य असं म्हणतात. ज्याच्यामध्ये कर्ता, कर्म आणि क्रियापद या 3 गोष्टी एकत्र आल्या का त्याला वाक्य असं म्हणतो. जसं अहम ग्रामम गच्छामी, तर अहम हा कर्ता झाला, ग्रामम हे कर्म झालं आणि गच्छामी हे क्रियापद झालं. कर्ता कर्म क्रियापद हे एकत्र आलं आणि वाक्य पूर्ण झालं. त्याच्याबद्दल काही प्रश्न राहिला नाही. पूर्ण अर्थाच्या बोलण्याला वाक्य असं म्हणतात. त्या वाक्यामध्ये वेदांतामध्ये 2 प्रकार पडतात. एक अवांतर वाक्य आणि दुसरं महावाक्य. ज्याच्यामध्ये जीव, जगत, परमात्मा याचं स्वरूप वर्णन केलेलं असतं त्याला अवांतर वाक्य असं म्हणतात. जसं की जीवाचं वर्णन करताना चैतन्यद अधिष्ठानम लिंगदेहश्चे पुन्हा चिच्छा लिंगदेहस्तात तत्संगो जीवोच्यते असं पंचदशीमध्ये विद्यारण्य स्वामी बोलतात. हे विचारसागराच्या 4थ्या तरंगामध्ये आपण पाहिलं ते घटाकाश, जलाकाश, मेघकाश, महाकाश हे दृष्टांतात 4 आकाश. आणि सिद्धांतामध्ये कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य. तिथे जीव चैतन्याचं लक्षण पाहताना बघितलं की अधिष्ठान कुटस्थ चैतन्य, त्याच्या आश्रयानं असणारे वेष्टी अज्ञान, अंतकरण किंवा बुद्धी
आणि त्यामध्ये पडलेलं कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब, त्याला जीव चैतन्य असं आपण म्हणालो. म्हणजे जीवाचं केलेलं लक्षण हे जीवाचा परिचय झाला. जीव म्हणजे काय, तर अंतकरण अधिष्ठान चैतन्य आणि अधिष्ठान चैतन्याचं अंतकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब या तिघाला मिळून जीव असं म्हणतात. हा म्हणजे हे जीवाचं अवांतर वाक्य, हे एक प्रकारचं अवांतर वाक्य झालं, कारण जीवाचं स्वरूप आपल्याला त्यातून कळालं. मायाबिंब व शुकृत्य तामशात सर्वज्ञेश्वर हा हे पंचदशीमध्ये म्हणाले. आणि इकडे विचारसागरामध्ये सांगितलं व्यापक ब्रह्मचैतन्य, त्याच्या आश्रयाने असणारे शुद्ध सत्व होती माया, मायामध्ये पडलेलं ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब त्याला म्हणतात ईश्वर चैतन्य. हे झालं ईश्वर चैतन्याचं लक्षण. आणि जगत म्हणजे काय, तर पंचदशमध्ये लक्षण केलं इदम शब्दोदितम जगत. इदम पदाला जे विषय होतं त्याला जगत असं म्हणतात. आणि आपल्याकडे काय म्हणतात, हे दृश्य दिसणारे जगदंतपाती पदार्थ पंचमहाभूत कार्य जे दृष्टीला आपल्याला दिसतं हे सर्व विराट स्वरूप परमात्म्याचं एक प्रकारचं हेच हे म्हणून विषय होतं. हे दिसणारं नामरूपात्मक ते काय आहे, जगत आहे. मग इथे जगताचा, जीवाचा, परमात्म्याचा किंवा ब्रह्म म्हणताना सच्चित सुखात्मकम ब्रह्म असं जीवाचं, परमात्म्याचं, जगताचं वर्णन करणारं आणि परमात्म्याचा आपल्याला एक प्रकारचं आहे अस्तित्व रूपाने बोध करून देणारं त्याला अवांतर वाक्य असं म्हणतात. आणि दुसरं आहे महावाक्य, ज्याच्यामध्ये जीव, जगत आणि परमात्मा यांचं ऐक्य प्रतिपादन केलं जातं, त्याला महावाक्य असं म्हणतात. मग त्या 30 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये त्यावेळेला आपण महावाक्याचा विचार करत असताना अहितापासून गाडीती हित देऊन वाढविती नायका श्रुती परवती माऊली जगा, त्यामध्ये वेदामध्ये आपण 4 वाक्य 4 वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद. आणि जगद्गुरू तुकोबरायाचा अभंग तुकोबरायाची गाथा, अभंगगाथा म्हणजेच हा पंचमवेद आहे. तुकोपनिषद असा सोनुपंत बाबा दांडेकर यांचा त्याकरता वाक्य आहे, तुकोपनिषद बाबा म्हणायचे. आणि चौवेदाचे केलेशी विवरण अर्थही गहन करून या असे संताचं विधान आहे. किंवा तुकोबराय स्वतः म्हणतात वाचा बोलू वेदनेती करू संती केले ते, तो अक्षराक्षरा वेगळा तुका होनी निराळा पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा एराने व्हावा भार माथा, हे तुकोबरायाच्या अनुभूतीचे उद्गार आहे. म्हणजे 4ही वेदाचं एक प्रकारचं आपल्या मराठमायमुळ्या भाषेमध्ये केलेलं स्पष्टीकरण म्हणजे जगद्गुरू तुकोबरायाची गाथा, म्हणजे पंचमवेद आहे. मग आता 4 वेद कोणते, 4 वेदाचे 4 महावाक्य कोणती, तत्सदृश्य पंचमवेद असणारा तुकोबरायाच्या गाथ्यातली महावाक्य कोणती, असा विचार आपण त्यावेळेला करताना बघितलं होतं की ऋग्वेद त्याचं महावाक्य प्रज्ञानम ब्रह्म, तत्सदृश्य तुकोबरायाचं महावाक्य तुका म्हणे कैची किव कोठी जीव निराळा. त्याच्यानंतर आहे सामवेद, सामवेदाचं महावाक्य अहम ब्रह्मास्मी, तत्सदृश्य तुकोबरायाचं महावाक्य मी तो वासुदेव तत्वता कळू येईल विचारिता आहे ठाऊक सभाग्या संता दुजा नाही अनेक मागू दोघा. त्याच्यानंतर आहे अथर्ववेद, अथर्ववेदाचं महावाक्य तत्वमसी, तत्सदृश्य तुकोबरायाचं महावाक्य आहे तुका म्हणे हा आपलं देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. आणि शेवटचं आहे ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद. यजुर्वेदाचं महावाक्य आहे आय महात्मा ब्रह्म. आणि तुकोबरायाचं महावाक्य तुका म्हणे हातो सोये परब्रह्म मूर्ख नेनेवरम संत चरण. याचा अर्थ 4 वेदाची 4 महावाक्य आणि तत्सदृश्य तुकोबरायाची देखील महावाक्य आपण पाहिलेत. हा वाक्याचा विचार याच्याच करता करायचा आपल्याला. इथं आता लक्षणाचा प्रकार पाहायचा. मग त्याकरता आपल्याकडे वाक्य 2 आहे, एक अवांतर वाक्य आणि दुसरं महावाक्य आहे. मुळात 2 आवरण आहेत, खरे 3 आवरणाचा विचार आणला आहे, पण संस्कृत विचारसागरामध्ये किंवा पंचदशी किंवा आणखी काही प्रौढ ग्रंथामध्ये हा विचार आलेला आहे. प्रकरण ग्रंथ विचारसागरामध्ये साधारणतः या 2च वाक्याचा विचार आलेला आहे, 2 आवरणाचा. तर त्यातलं पहिलं आहे असत्वापादक आवरण, दुसरं आहे आभानापादक आवरण. ब्रह्म न असती देव नाहीच असं म्हणणं हे असत्वापादक आवरण आहे. आणि आभानापादक आवरण ब्रह्म न वेद्मे, भान म्हणजे ज्ञान, मला त्या ब्रह्माचं ज्ञान होत नाही म्हणून ब्रह्म नाही, म्हणजे ब्रह्म नाही असं म्हणतो. का नाही, तर मला ते असतं तर मला त्याचं ज्ञान झालं असतं. ज्या अर्थी मला त्याचं ज्ञान होत नाही त्या अर्थी ते नाही. वंद्यापुत्राचं कोणाला ज्ञान होत नाही म्हणून वंद्यापुत्र जसं नाहीच तसं ब्रह्माचं कोणाला ज्ञान होत नाही म्हणून ब्रह्म नाहीच असं म्हणणं. मग ब्रह्म नाही म्हणणं, देव ब्रह्म न असती हे असत्वापादक आवरण आहे. आणि ब्रह्म न वेद्मी हे आभानापादक आवरण आहे. त्याच्यापुढे एक आनंदापादक आवरण आहे. आता 3 आवरणाची निवृत्ती करता 3 प्रकारचं ज्ञान आपल्याला लागतं. असत्वपादक आवरण घालवण्याकरता आपल्याला परोक्ष ज्ञान पाहिजे आणि ते आपल्याला अवांतर वाक्य करून देतं. आव्हानापादक आवरण घालवण्याकरताला आपल्याला अपरोक्ष ज्ञान पाहिजे आणि ते आपल्याला महावाक्याने होतं. आणि आनंदपादक आवरण घालवण्याकरता
म्हणूनच वासनाक्षयाचा अभ्यास करावा लागतो. तो निधिध्यासनाने किंवा योग प्रक्रियेच्या माध्यमातून तो पूर्णत्वाला जातो. तूर्त हा लक्षणाचा जो प्रकार आहे तो लक्षणेचा प्रकार सांगत असताना इथे 2 वाक्यापैकी महावाक्यामध्ये आपल्याला ही लक्षणं करायची आहे. तर महावाक्यामध्ये लक्षणं करण्याकरता 4 महावाक्यापैकी एक पहिलं महावाक्य या ठिकाणी घेतलेलं आहे. तत्वमसी. गुरुदेव अंतरंग अधिकारी शिष्याने विचारलं, गुरुदेव को अहम, मी नेमका कोण आहे, माझं वास्तव स्वरूप काय आहे. तर गुरुदेव त्याला सांगतात तत्वमसी, तू कोण आहेस, ब्रह्म आहेस. तर तत्वमसी महावाक्यामध्ये 3 पद आहेत, तत्, त्वम आणि आसी. तत् म्हणजे ते, त्वम म्हणजे तू आणि आशी म्हणजे आहेस, ते तू आहेस. आता ते तू आहेस म्हणल्याच्यानंतर तत्पदाचा वाच्यार्थ ईश्वर आहे आणि त्वम पदाचा वाच्यार्थ जीव आहे. आणि आशी म्हणजे आहेस म्हणजे तो ईश्वर तू असणारा जीव आहेस, म्हणजे तू कोण आहेस तर ईश्वर आहे असा वाच्यार्थाने अर्थ निष्पन्न होतो. पण मग मी ईश्वर आहे तर हे अनुभवाला जुळत नाही. कारण ईश्वर कसा आहे, सर्वज्ञ सर्वशक्तिमान सर्वतंत्र स्वतंत्र आहे. आणि मी तर कसा आहे, अल्पज्ञ अल्पशक्तिमान परतंत्र. मग मी ईश्वर असेलच कसा. स्वांगुष्टी येणे उचलेली मेदिनी तुमचेने कोणी उचलवे. त्याने एका करंगळीवर गिरी गोवर्धनी येणे उचलेला. इथे मृदंग हार्मोनियम किंवा एखादी खताची कोण उचलत नाही. तो कालियाच्या फणावर नृत्य करतो. इथे सामान्य जीव झुरळपाळ निघाली तरी 7-7 हात उड्या मारतो. 16,108 भोगून तो बालब्रह्मचारी राहतो. यमुनामाई वाढ देते आणि सामान्य जीवाला एक स्त्री सुधरू देत नाही. मग तो ईश्वर मी आहे असं अनुभवाला जुळत नाही. मग ज्या वेळेला श्रुती तर सांगते, अर्थही कळतो, पण अनुभवाला जुळत नाही, अशा वेळेला आपल्याला जी करावी लागते त्याला लक्षणं असं म्हणतात. म्हणून मग शक्य संबंध लक्षणा असं पुढे आता येतच आहे. तर त्या लक्षणेचा विचार इथे सांगताना लक्षणेमध्ये महावाक्याचा श्रुती प्रतिपादित अभिप्रेत अर्थ अनुभवाला जुळत नाही आणि अनुभवाला जुळेल असा ज्या वृत्तीवरून घेतला जातो त्यालाच लक्षणावृत्ती असं म्हणतात. मग तिच्यामध्ये 3 प्रकार पडतात, जहद लक्षणा, अजहद लक्षणा आणि जहदाजहद म्हणजेच भागत्याग लक्षणा. तर हा जहती टाकणे असा धातू आहे आणि त्यापासून जहद अजहद जहदाजहद असे शब्द तयार झाले. त्याचा जहद शब्दाचा अर्थ टाकणे, न जहद अजहद म्हणजे न टाकणे आणि जहदाजहद टाकणे पण आणि न टाकणे पण असा त्याचा सरळ अर्थ. मग जहद लक्षणेमध्ये वाच्यार्थाचा त्याग केला जातो आणि तत्संबंधी अर्थाचं ग्रहण केलं जातं. अजहद लक्षणेमध्ये वाच्यार्थाचा त्याग न करता आणखी काही अर्थाचं ग्रहण केलं जातं आणि जहदाजहद लक्षणेमध्ये वाच्याअंशातल्या विरोधी भागाचा त्याग करून अविरोधी भागाचं ग्रहण केलं जातं. असं या 3 लक्षणाचा सरळ अर्थ आहे. आता या 3 लक्षणा आपण पहिले दृष्टांतपूर्वक समजून घेऊ. त्यातले दृष्टांतामध्ये 3 प्रकाराने, एक व्यावहारिक स्तरावर, 2 त्याची काही शास्त्रीय उदाहरणं आणि 3 एखाद्या श्रुतीच्या द्वारा. तर पहिली जहद लक्षणा, ज्याच्यामध्ये वाच्यार्थाचा त्याग करून तत्संबंधी अर्थाचं ग्रहण केलं जातं त्याला जहद लक्षणा असं म्हणतात. व्यवहारात सुद्धा ही जहद लक्षणा केली जाते, फक्त यालाच जहद लक्षणा म्हणतात असं सामान्य जीव विचार करत नाही तोपर्यंत त्याचं लक्षात येत नाही. आणि मग अज्ञात ज्ञापकत्व शास्त्रश शास्त्रत्व. व्यवहारामध्ये घरातून बाहेर पडताना पिता पुत्राला म्हणतो, बाळा बाहेर जातोस तर पायात बूट चप्पल घाल, अंगामध्ये शर्ट घाल, डोक्यामध्ये टोपी घाल, म्हणजे डोक्याला कुठली विजा होणार नाही, थंडी ऊन वारा पाऊस यापासून तुझं रक्षण होईल. मग अंगात शर्ट घाल, डोक्यात टोपी घाल, पायात बूट चप्पल घाल असं ज्या वेळेला वडील आपल्या पुत्राला म्हणतात त्यावेळेला तो असं करत नाही. सुरा घेतो आहे ना, डोकं फोडतो, अंग फाडतो, पाय फाडतो आणि त्याच्यामध्ये पायात बूट चप्पल किंवा अंगात शर्ट आणि डोक्यात टोपी असं करत नाही. कारण बोलताना तर वडील तसंच बोलले, पण तरी तो काय करतो, टोपीत डोकं घालतो, शर्टात अंग घालतो आणि पायामध्ये बूट चप्पल न घालताना बूट चप्पलात पाय घालतो. म्हणजे तिने काय केलं, तिथे आतमध्ये ठाईविषयी ही सप्तमीची प्रत्यय आहे मराठीमध्ये, तर त्या सप्तम्यंत अर्थाचा त्याग केला आणि तत्संबंधी अर्थाचं काय केलं, त्यांनी ग्रहण केलं.
म्हणजे व्यवहारात सुद्धा इथे काय केलेली आहे तिन्ही उदाहरणामध्ये जळद लक्षणं केली आहे. डोक्यात टोपी घाल म्हणताना टोपीत डोकं घालतो, अंगात शर्ट घाल म्हणताना शर्टामध्ये अंग घालतो, पायामध्ये बूट चप्पल घाल म्हणताना बूट चप्पलेमध्ये पाय तो घालतो. म्हणजे तिथे तो वाच्यार्थाचा त्याग करून तत्संबंधी अर्थाचं योग्य अर्थाचं ग्रहण करतो. ही झाली जळद लक्षणं व्यवहारात. शास्त्रामध्ये जळद लक्षणाचं उदाहरण दिलेलं आहे गंगायाम घोष. गंगायाम घोष म्हणजे काय झालं, गुरुदेव शिष्याला म्हटलं लागले अरे आपल्याला थोडासा चहा करायचा पण दूध नाही, तर जा म्हणले गवळ्याच्या वाड्यावर घेऊन ये. तो म्हटला गुरुदेव गवळ्याचा वाडा कुठे आहे? म्हणले गंगायाम घोष, गंगेवरती गवळ्याचा वाडा आहे. तिथे गेल्याच्या नंतर त्याने बघितलं वाहता प्रवाह आहे, त्याच्यावर वाडा राहील का सांग? गुरुदेव तर बोलले. मग गुरुदेव जरी बोलले तर त्याचा अर्थ काहीतरी वेगळा असला पाहिजे. मग गंगायाम हे सप्तम्यंत आहे. गंगायाम म्हणजे गंगेच्या प्रवाहावर, वाहत्या पाण्यावर. घोष, घोष म्हणजे घर, ते कोणाचं? गवळ्याचा वाडा. तर तो वाहत्या प्रवाहावर आणणं शक्य नाही. गुरुदेव बोलतात याचा अर्थ वेगळा काय? मग त्याने काय केलं, त्या वाच्यार्थाचा गंगायाम या सप्तम्यंत पदाचा त्याग केला आणि तत्संबंधी अर्थाचं ग्रहण केलं. मग गंगेच्या संबंधी कोण आहे? गंगेचं तीर. गंगेच्या तीरावर काय? गवळ्याचा वाडा आहे. आता एखादा म्हणेल गंगेचं संबंधी तर तिथे गंगेवर चालणाऱ्या नौका आहेत, त्याच्यात राहणारे जलचर काही खेकडे, सर्प, मासे किंवा जलावर राहणारे नौका हे पण आहे. मग तीराचंच का ग्रहण केलं? तर त्याला म्हणतात वक्त्याचं तात्पर्य कशात आहे? वक्त्याचं तात्पर्य गंगायाम गंगेच्या संबंधित नौका असली, खेकडे मासे असलेत, आणखी काय असले तर वक्त्याचं तात्पर्य त्याने सिद्ध होत नाही ना. तीर म्हटलं ग मग वाक्याचं तात्पर्य सिद्ध होतं. म्हणजे वक्त्याला सांगायचं काय? दूध आणायचं. दूध कुठे आहे? गवळ्याच्या घरी. आणि गवळ्याचं घर कुठे राहील? तीरावर असणाऱ्या वाड्यातच राहील, इतरत्र राहणं शक्य नाही. म्हणून वक्त्याचं तात्पर्य ज्याच्यात आहे ते ग्रहण केलं पाहिजे. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक सद्गुरू विठ्ठलबाबा घोले म्हणायचे तिथे नद्याम घोष असंही म्हणू शकले असते. गंगायाम म्हणण्याऐवजी नद्याम घोष म्हणजे नदीच्या प्रवाहावरती काय? गवळ्याचा वाडा आहे, तरी चाललं असतं. गंगा जशी नदी आहे तशी इतर सुद्धा नद्याच आहे. पण असं न म्हणताना शास्त्रकार नद्याम घोष असं न म्हणताना गंगायाम घोष असं का म्हटलं? तर याचं कारण हे शास्त्र शिकत असताना सांगणाऱ्याला ऐकणाऱ्याला एक प्रकारचं अदृष्टसुद्धा प्राप्त व्हावं. वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती भंगा. कारण गंगा मातेच्या नामस्मरणामध्ये सुद्धा एक प्रकारचं विलक्षण सामर्थ्य आहे, म्हणून गंगायाम घोष असं शब्दप्रयोग केलेला आहे. मग मुळात ही गंगा हिच्याकडे सामर्थ्य का, पावित्र्य का, त्याच्या पाठीमागचा इतिहास आहे. गंगा मुळात ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून म्हणा, विष्णूच्या चरणकमलातून तिचं मूळ उगमस्थान आहे. आणि ती मुळात ती काही ते मृत्यूलोकातल्या जशा काही नद्या आहेत तशी गंगा मुळात मृत्यूलोकातली नाहीची, ती सत्यलोकातली वैकुंठातली आहे. मग ती मृत्यूलोकात आली कशी? त्या पाठीमागचा इतिहास भागवत महापुराणामध्ये आपल्याला दिलेला आहे. ते प्रभू रामचंद्राचे पूर्वज सगराचे 60,000 पुत्र आणि त्यांना राजसू यज्ञ करायचा. त्याने तो राजसू यज्ञाचा अश्व सोडला आणि त्याच्या पाठीमागे ते 60,000 पुत्र. आता हा सगर राजाचा राजसू यज्ञ पूर्णत्वाला गेल्याच्या नंतर आपली गादी धोक्यात अशी इंद्राला भीती, म्हणून तो अश्वमेध यज्ञाचा घोडा त्याने पकडला आणि कपिल ऋषीच्या आश्रमामध्ये नेऊन बांधला. कपिल ऋषी अनुहाती गुंतला नेने बाहेर रंगवृत्ती येता मग बळ लागे, ते समाधी अवस्थेमध्ये त्यांना काही ते लक्षात आलं नाही. पण मग ज्या वेळेला ते 60,000 पुत्र मागून आलेत, म्हटले बघा आपला अश्व बांधला आणि ढोगी साधू पुन्हा समाधी लावून बसला, ते मधलं काही त्यांनाही कळालं नाही. आणि मग ते आदवा काहीतरी बोलू लागले. शेवटी कपिल ऋषीची समाधी भंग झाल्याने यांनी आपल्या समाधीत व्यत्यय निर्माण केला, म्हणून त्याने शाप देऊन ते 60,000 पुत्र भस्म करून टाकलेत. मग काही वेळाने सगर आला, त्याने येऊन बघितलं, आपल्या पुत्राची तर राग झाली. मग त्यांनी कपिल ऋषीला विचारला हा काय प्रकार घडलेला, सगळा प्रकार त्यांनी सांगितला. आता या पुत्राला सद्गती प्राप्त होण्याकरता नेमकं काय करावं? म्हटले गंगेचा यांची राग जी आहे, रक्षा आहे, आस्ती आहे, गंगेत विसर्जित केल्या त्यांना सद्गती प्राप्ती होईल. पण गंगा आता वर आहे. मग ती गंगा धरातलावरती अवतीर्ण होण्याकरता पहिले सगराने त्याने पूर्ण जीवन प्रयत्न केला, पण त्याला काही यश आलं नाही. मग त्याचा पुत्र असणारा दिलीपाची गोभक्ती प्रसिद्ध आहे. आणि सगर, दिलीप नंतर भगीरथ असे 3 पिढ्या जवळपास गेल्यात. आणि मग भगीरथाने प्रयत्न केला आणि गंगा मात्र खाली येण्याकरता तयार झाली. पण गंगेने सांगितलं माझं ओघ प्रचंड, मी जर आली तर डायरेक्ट खाली निघून जाईल पाताळात. ज्याकरता तू मला माझं आव्हान केलं तर तुझं प्रयोजन काही तडेला जाणार नाही.
माझा वेग धारण करेल असं काहीतरी कर. मग माते तुम्हीच सांगा. तर मातेने सांगितलं भगवान शंकर माझा वेग धारण करू शकतात. भगीरथाने पुन्हा तपश्चर्या केली, भगवान शंकराला प्रसन्न करून घेतलं. भगवान शंकराने ती गोष्ट मान्य केली आणि मग गंगा आली आणि भगवान शंकराने जटेमध्ये तिला धारण केलं. पण ती जटेतून खाली उतरायला मागे ना, ती काही खाली आहे ना, तर काय करावं. ते आपल्याकडे व्यवहारात म्हणतात काना मागून आली तिखट झाली, किंवा खेळ या प्रकरणामध्ये म्हणतात गंगा गौरी दोघी भांडवी संभ्याशी धाडिले वणारे. नारदाने सांगितलं बघा म्हटले आईसाहेब तुम्हाला नुसतं चरणापाशीच पण हिला मस्तकावर धारण केलं. मग ते जटा सोडा. पार्वती मातेने हट्ट केला आणि मग त्या भगीरथाला अपेक्षाच होती. मग भगवान शंकराने जटा सोडल्यात आणि तिने सांगितलं खालाला 10वी पाणी भ्रमरपुष्पाची घाणी नाना सुटला साजवणी उत्सुचे माऊली म्हणतात. पाणी तर खालच्या उतराच्या दिशेने धावतं. मग आता त्या कपिल ऋषीच्या आश्रमापर्यंत जिथे सगरपुत्र दग्ध झाले तिथपर्यंत घेऊन जायचं म्हटलं तर मला जागा पाहिजे ना जायला व्यवस्थित प्रवाह. तर भगीरथ रथ खाता उच्छिन्न यह जलप्रवाह स गंगा असं म्हटलेलं आहे वृत्तीप्रभाकरामध्ये. म्हणजे भगीरथाचा रथ पुढे चालला आणि त्याच्यात ज्या रथाची चाकुरी पडली मागे खाचा त्यातून माता गंगा वाहत आली आणि मग त्या सगरपुत्राचा उद्धार झाला. तिथे मध्ये सुद्धा तिचं नाव एक जान्हवी पडलं, कारण मध्यंतरी जान्हवी ऋषीचा आश्रम लागतो म्हणतात. त्या जान्हवी ऋषीने तिला एका आचमनात प्राशन करून घेतलं. म्हटले आमच्या 3 पिढ्या त्यांनी तपश्चर्या केली, कुठे एकत्र गंगा माता खाली आली, जटेतून आता इकडे आली, तुम्ही पुन्हा मध्येच प्राशन केली, आता आमच्या पूर्वजांचं काय. मग त्यांनी जन्नू ऋषीने ती प्राशन केली, आपल्या जंगेतून जंगा फाडून तिला वाट मोकळी करून दिली, म्हणून तिचं एक नाव जान्हवी पडलं. त्या सगरपुत्राचा उद्धार झाला. तीच गंगा इकडे महर्षी गौतम आपण मागे बोललो की अक्षपाद ज्यांच्या डोळ्याला सुद्धा डोळे फुटलेत, पायाला डोळे फुटले आणि त्याद्वारा व्यासांचं मुखावलोकन केलं, असे महर्षी गौतम दुष्काळामध्ये अनेक साधू ऋषी मुनी सकाळी साळी टाकाव्या दुपारी काढाव्या आणि त्यांनी सगळ्यांची उपजीविकेची व्यवस्था केली. आणि त्या साळीमध्ये गोमाता गेली. आता ह्या गायीने या साळी खाल्ल्याच्या नंतर पुढे ऋषीमुनीला भोजन काय द्यायचं म्हणून असं करतो आपण हाईक म्हणून, पण ती गाय गोमाता काही सरे ना, तिला हुसकण्याकरता म्हणून दरबाची काडी घेतली फेकली. तेवढंच निमित्त आपल्याकडे म्हणतात कावळा बसायला आणि फांटी मोडायला एक वेळ व्हावी, तेवढं निमित्त झालं ती गोमाता पडली. आता गो हत्येचं पातक ते महापातक पाप आहे एक प्रकारचं. आता काय करावं. मग त्यांनी पुन्हा त्या गंगा मातेची आराधना केली, भगवान शंकराला बोलवलं, परमात्मा तिथे आले. तर आपण आजही गोदावरीचा उगम जर ब्रह्मगिरीवरती पाहायला गेलो तर शंकराच्या जटा आपटल्याला ते स्पष्ट स्थान आपल्याला पाहायला भेटतं. त्यातून ती निघाली आणि तिचं 3रं नाव तिथे पडलं गोवधहरी इति गोदावरी. गोवधाच्या पातकातून गौतम ऋषी मुक्त झाले म्हणून तिला गोदावरी, गोवधहरी, गोदावरी अशी गोदावरी, गंगा, जान्हवी ही तिचे नाव आहे. म्हणून इथे नद्याम घोष न म्हणताना गंगायाम घोष म्हणण्याचं कारण एक सांगणारा ऐकणाराला त्याचं एक प्रकारचं सुकृतसुद्धा निर्माण व्हावं, हे ऋषीमुनीचा पाठीमागचा भाव आहे. असो तूर्त आपलं हे जहद लक्षणेचं उदाहरण म्हणून आपण पाहत आहोत गंगायाम घोष. गंगेच्या वाहत्या प्रवाहावर वाडा राहणं शक्य नाही, पण तत्संबंधी तीर आहे, तीरावर कोण्या गवळ्याचा वाडा आहे. तिथं गंगायाम म्हणताना वाच्यार्थाचा आपण पूर्ण त्याग केला, तत्संबंधी तीर अर्थाचं ग्रहण केलं का वक्त्याचं तात्पर्य आपल्या लक्षात येतं. हे त्याचं शास्त्रीय उदाहरण आहे. पण महावाक्याचं तात्पर्य काढण्याकरता या जहद लक्षणाचा उपयोग होत नाही, कारण जहद लक्षणेमध्ये वाच्यार्थाचा पूर्ण त्याग करावा लागतो आणि तत्संबंधी अर्थाचं ग्रहण करावं लागतं. मग महावाक्य काय इथे आपल्याला तत्वमसी हे महावाक्य आहे आणि त्याचा वाच्यार्थ काय, ते ईश्वर तू असणारा जीव आहेस. तत् म्हणजे तो म्हणजे कोण ईश्वर, तो म्हणजे तू म्हणजे जीव आणि असे म्हणजे आहेस, तो ईश्वर तू आहे. पण हा अर्थ आपल्याला कळाला नाही का, कळाला पण अनुभवाला जुळाला नाही. लक्षण मुळात कधी करावी लागते. वाच्यार्थ म्हणजे वाक्य वक्ता बोलतो, श्रोत्याच्या वाक्य कानावर पडतं, त्याचा अर्थही कळतो पण अनुभवाला जुळत नाही. म्हणजे अर्थ कळाला पण अनुभवाला नाही जुळाला का मग आपल्याला तो अनुभवाला जुळेल असा ज्या वृत्तीवर न घेतात त्यालाच लक्षणवृत्ती असं म्हणतात. जसं की आपण मागे पाहिलेलं आहे, जलेनं सिंचती, पाण्याने सडा टाकतो. वक्ता बोलला, अर्थही कळाला, आता काही लक्षणं कळण्याची गरज नाही आणि कळाला पुन्हा अनुभवाला जुळला. पण जलाने सडा टाकला जातो, कोणी पाण्याने सडा टाकतं, कोणी पाण्यात सीन काढून टाकतं, कोणी कलर काढून टाकतं, पण पाण्याशिवाय तर सडा टाकला जात नाही. अर्थ अनुभवाला जुळाला, लक्षणा करण्याची आवश्यकता नाही. दुसरा म्हणू लागला अग्नेना सिंचती,
अग्नीने सडा टाकतो. आता अग्नीने सडा कसा टाकेल? कारण हे वाक्य कळालं नाही का? कळालं, अर्थही कळाला, पण अनुभवाला जुळत नाही. मग ती ते लक्षणा करावी लागते. बघ, अग्नीना सज्जते म्हणजे अग्नी नावाची कोणीतरी स्त्री आहे आणि तिच्याद्वारा तिच्या कर्मी सडा समर्जन केलं जातं. अर्थ अनुभवाला जुळाला, पण इथे काय केले आपण? लक्षणा केले. तसं या ठिकाणी तत्वमसी महावाक्याचा अभिप्रेत अर्थ असा आहे का ते ब्रह्म तू आहेस, आणि याने अहम देवस्मी म्हणू नये, याने म्हणावं अहम ब्रह्मास्मी. पण हा अभिप्रेत अर्थ वाच्यार्थाने जुळत नाही, कारण म्हणजे आपल्या जहद लक्षणाने जुळत नाही. वाच्यार्थाने तो जुळत नाही म्हणून तर लक्षणामध्ये प्रवृत्त झालो आपण. वाच्यार्थाने का जुळत नाही? कारण ते ईश्वर तू आहे म्हणल्याच्यानंतर तो ईश्वर कुठे मी कुठे ही सगळी भिन्नता आपल्याला प्रतीतील येते. मग अनुभवाला जुळेल असा घ्यायचा आपल्याला लक्षणावृत्तीने. आणि लक्षणे ती 3 प्रकारतात. तर पहिली जहद लक्षण आपण त्याचं व्यावहारिक उदाहरण पाहिलं, दुसरं गंगायाम घोषशास्त्रीय उदाहरण पाहिलं. पण या लक्षणाचा महावाक्यात उपयोगिता कशी नाही याचा विचार आपण करू लागलो. तर महावाक्याचं तात्पर्य जे जीव ब्रह्म ऐक्य हे आहे, हे काढण्यामध्ये काय या लक्षणाचा उपयोग नाही, कारण जहद लक्षणमध्ये वाच्यार्थाचा पूर्ण त्याग करावायचा. आता तत्वमसी महावाक्य आहे, त्याच्यामध्ये तत्पदाचा वाच्यार्थ ईश्वर. आणि ईश्वर म्हणजे काय हो? तर व्यापक ब्रह्मचैतन्य, त्याच्या आश्रयाने असणारी शुद्ध सत्व होती माया, आणि त्या मायेमध्ये पडलेलं ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब त्याला म्हणतात ईश्वर चैतन्य. जीव चैतन्य म्हणजे काय? तर त्वम पदाचा वाच्यार्थ तर ते कुटस्थ चैतन्य, त्याच्या आश्रयाने असणारी बुद्धी किंवा अंतकरण किंवा व्यष्टी अज्ञान, आणि त्याच्यामध्ये पडलेलं कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब त्याला म्हणतात जीव चैतन्य. आता वाच्यार्थाचा पूर्णच त्याग केला म्हणजे कुटस्थ आणि ब्रह्म हे पण वाच्यार्थात आले ना, त्यांचा सुद्धा त्याग केला जाईल. म्हणजे ज्या कुटस्थ ब्रह्माचं ऐक्य करायचं त्यांचा सुद्धा त्याग केल्याच्या नंतर ऐक्य करणार कोणाचं? म्हणजे ऐक्य करायलाच खाली काही राहत नाही, कारण वाच्यार्थाचा पूर्ण त्याग केला म्हणजे त्याच्यामध्ये माया अविद्या आणि माया अविद्येमध्ये पडलेला चिदाभास हेच येत नाही, तर अधिष्ठान कुटस्थ आणि ब्रह्म पण येतात. आणि अधिष्ठान कुटस्थ आणि ब्रह्म यांचा सुद्धा त्याग केला तर ऐक्य करणार कोणाचं? म्हणून वाच्यार्थाचा उपयोग, आपला जहद लक्षणाचा उपयोग महावाक्याचं तात्पर्य काढण्यामध्ये होत नाही. आता दुसरी लक्षण आहे अजहद लक्षणा. अजहद लक्षणाचा अर्थ आहे न जहद अजहद. न जहद अजहद म्हणजे न टाकता, म्हणजे वाच्यार्थाचं काहीच न टाकता आणखी काही अर्थाचं ग्रहण करणं, त्याला अजहद लक्षण असं म्हणतात. त्याचं व्यवहारातलं उदाहरण म्हणजे आपण टाकायचं तर काही नाही, पण आणखी काही स्वीकारायचं. व्यवहारात काय म्हणतात? न तिथी अतिथी. अतिथी म्हणजे पाहुणा. तिथी न पाहता येतो त्यालाच तर आपण अतिथी असं म्हणतो. आणि मिणमुख गेले या अतिथी ने सर्व सुकृताची संपत्ती. म्हणून नका घालू दूध जाया माझे सार, ताकाचे उपकार तरी करा, फुकाचे जीवन तरी पाजा. काय तुका म्हणे फार, तुका म्हणे काय तुका आहे ना, थोडा तरी परोपकार आहे ना, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. असं काही ना काही ठाकला तो केला काही परोपकार, असंही महाराज म्हणतात. काही ना काही परोपकार आपल्या जीवनामध्ये घडावा, आणि अतिथी आपल्या घरून विणमुख जाता कामा नाही. मग लगेच घरातली मंडळी वडील असले का बाळा म्हणतात बाळा पाहुण्याला पाणी दे, आणि तिला म्हणतात अगं ऐकलंस का, पाहुण्याला जरा चहा ठेव. मग पाणी दे म्हणताना तो मुलगा केवळ पाणी घेऊन येत नाही, पाण्यासोबत ग्लास सुद्धा येतोच. आणि चहा दे म्हणताना केवळ चहा दिला जात नाही, चहासोबत कपबशी देखील आलीच. म्हणजे पाण्यासोबत आणखी ग्लासचं ग्रहण केलं आणि चहासोबत कपबशीचं ग्रहण केलं, म्हणजे आणखी काय अर्थाचं ग्रहण केलं ना. व्यवहारामध्ये सुद्धा काय करतो आपण? मग आणखी काय अर्थाचं ग्रहण करायचं असेल तर जी केली जाते त्याला अजहद लक्षण असं म्हणतात. हे व्यावहारिक उदाहरण झालं. अजहद लक्षणेचं आणखी काही उदाहरण, शास्त्रीय उदाहरण जर द्यायची धरली, एक मागं आपण पाहिलेत तर त्यामध्ये आता पावसाळ्याचा काळ आहे आणि सायंकाळ झाली, थोडीशी काहीतरी दुकानावरून खरेदी करायचं. खाली बघ म्हटले कोणी आहे का, कोणी रस्त्यावरून जाणार येणार आहे का. मला डोकून पाहिलं आणि तू म्हटलं हो बाबा छत्रीनोय आणते, छत्रीनोय आणते म्हणजे छत्रीधारक जात आहेत. मग त्या ठिकाणी छत्रीधारकच जातात का बिना छत्रीवाले सुद्धा जातात? सगळ्याकडे छत्र्या असतात असं नाही. कोणाकडे रेनकोट आहे, कोणाकडे ते घोंगता आहे, कोणाकडे आणखी काय, कोणाकडे काहीच नाही. पण छत्रीनोय आणते म्हणताना त्या छत्रीसहित आणखी काही लोकांचं ग्रहण त्याच्यामध्ये झालेलंच आहे. छत्रीनोय आणते हे अजहद लक्षणच उदाहरण आहे. किंवा मन चहा क्रोशंती, परगावाला एखादा वसुली करण्याकरता भाल्या पाठे एखादा सावकार जर निघाला का, दोघं निघाले तर गप्पा मारताना तर वा मनच्या क्रोशंती. एखाद्या रानातून जाताना एखादा शेतकरी
त्या पिसाच खाली राहू नये. एका बीजा केला नास मग भोगिले कणीस, आपल्या हाती काही तर धान्य पडावं. ते पाखरं त्याला सगळंच खाऊन जाऊ नये म्हणून ते पाखरं राखण्याकरता शेतकरी सकाळी सकाळी रानात जातात. कारण सकाळी ते जास्त भुकेले असतात, मग ते होईल तेवढं चटावून जातात. अशा वेळेला ते पाखरं राखण्याकरता ते सगळे पाखरं आपल्याला दिसावे म्हणून बांधावरती किंवा त्या पिकाच्या मध्यवर्ती एक प्रकारचा माचोळा बांधतात, चव आहे ना, आणि मग त्याच्यावर उभा राहून ते गोपनीत दोंडा घालून ते पाखरं राखले जातात. त्यामध्ये मंच हा क्रोशंती असं म्हणतात, म्हणजे तो बांधलेला जो माळावा आहे. आता जडमंच कसा ओरडेल, पण जरी मंचा क्रोशंती असा वक्ता बोलला तरी शेजारचं म्हणतो बरं मंचा क्रोशंती म्हणजे मंचावर असणारा व्यक्ती काय करतो, ओरडून हुसकावून ते पाखरं काय करतो, हुसकावतो. म्हणजे इथे काय केलं, अजद लक्षणाचं ग्रहण केलं, म्हणजे मंचासहित आणखी एक व्यक्तीचं ग्रहण केलं. किंवा शोणो धावती म्हणजे तांबडा धावतो. आता तांबडा हा एक वर्ण आहे, रंग आहे, कलर आहे, तो कसा धावेल. पण शोणो धावती म्हणताना काशीला जर गेल्या तर एखाद्या संन्याशी पळत आहे बाबा काहीतरी कामामुळे, किंवा इकडे जर पाहिलं तर एखाद्या रानात गेलं तर मग तांबडा बैल, किंवा गावात म्हणलं तर ग्रामशिवात तांबड्या एका तांबड्या वर्णाचा कुत्रा. पण मग आणखी काय अर्थाचं ग्रहण केल्याशिवाय ती संगती आपल्याला लागत नाही. शोण धावती हे अजद लक्षणाचंच उदाहरण आहे. किंवा चुल्ली ज्वलती, कधी कधी पाहिलं तर दूर दिसतो ना, म्हणले बघ काय बरं नेमकं, म्हणले अहो चुल्ली ज्वलती म्हणजे चूल जळते. आता चूल कशी जळेल बरं, जळाली तर दुसऱ्या दिवशी स्वयंपाकाला कशी राहील. पण चुल्ली ज्वलती म्हणताना चुलीत घातलेली इंधनं जळतात असा त्याचा आणखी अर्थाचा आपण ग्रहण करतो. आणि त्या दिवशी आपण मागे बघितलं काय, काक्यबुद्ध रक्षताम, कावळ्यापासून दयाचं रक्षण कर. तर दद्युप घातकत्व हे ज्यांच्या ठिकाणी असेल तर ते मग कावळाच आहे असं नाही, ते बिडाल म्हणजे मार्जार असेल, किंवा ते वनपशु वनातला तो कुत्रा असेल काय असेल, त्यांचं सुद्धा आणखी अर्थाचा आपण ग्रहण करतो. ते सगळे मंचा क्रोशंती, शोणो धावती, छित्रणो यांती, किंवा आपण म्हणलं चुल्ली ज्वलती, हे सगळे वृत्तीप्रभाकरामध्ये दिलेले आणखी काही अजद लक्षणीचे उदाहरण आहेत. आणि जहद लक्षणा म्हणजे ज्याच्यामध्ये वाचार्थामधील विरोधी भागाचा त्याग करायचा आणि अविरोधी भागाचं ग्रहण करायचं, ही लक्षणंसुद्धा आपण व्यवहार करतो. म्हणजे या सगळ्याच लक्षणं व्यवहारामध्ये केल्या जातात. आता ही लक्षणं कशी, काल परवाच आपली आषाढीतली एकादशी झाली. तर एकादशी दिवशी जशी दिवा घाटावून वारकरी चढतात, मग चढताना चढून भजन म्हणून नाचून भूक लागली का ते म्हणतात काही केळी खा, शेंगदाणे खा, शेंगा खा. मग केळी खा, शेंगा खा असं म्हणताना काकडी खा, तर त्यावेळेला काय करतात, त्यातला विरोधी भागाचा त्याग करतात आणि अविरोधी भागाचं ग्रहण करतात. शेंगा खा म्हणताना टरफल टाकतात, मधला शेंगदाणा खातात. केळी खा म्हणताना साल टाकतात, मधला गर घेतात. त्या फळामध्ये काही प्रकार आहे, काही फळातलं वरचं टाकायचं, आतलं खायचं. जसं की मोसंबी, संत्रा, त्यातलं आपण वरचं टाकतो आणि आतलं खातो. काही फळातलं आतलं टाकायचं, बाहेरचं खायचं. जसं की ते खारीक म्हटलं किंवा चिकू, याच्यातलं काय करतात, वरचं खातात, आतली बी टाकतात. काही फळातलं आतलंही टाकायचं, बाहेरचंही टाकायचं, मधलं खायचं. आंब्यासारखं फळ आहे, बाहेरची साल, आतली कोय टाकून मधला गर आपण खातो. काही फळातलं काही न टाकता सर्वही खाता येतं. पेरूसारखं जे फळ आहे त्यातली आता बीसुद्धा खाल्ली तरी ते काही इजा देत नाही. म्हणजे असे काही फळं आहेत. म्हणजे इथे काय केले आपण, फळातील विरोधी भागाचा त्याग करून अविरोधी भागाचं ग्रहण केलं. जे आरोग्याला पोषक आहे ते घेतो आणि जे आरोग्यनाशक आहे ते टाकून देतो. म्हणजे कायला करतो इथे व्यवहारात सुद्धा आपण जहदाजहद म्हणजे भागत्याग, अविरोधी भागाचा स्वीकार आणि विरोधी भागाचा त्याग, ही जहदाजहद लक्षणं झाली व्यवहारातली. आता याला शास्त्रीय उदाहरण म्हणजे स्वयंदेव दत्त, यज्ञदत्त, तो आपल्या मित्राला म्हणायचा देवदत्त असा, देवदत्त तसा, देवदत्त अमुक, देवदत्त तमुक, इतक्या वर्ष आम्ही सोबत अध्ययन केलं. मग हा यज्ञदत्त ज्या वेळेला असा त्याच्या मित्राला म्हणू लागला, त्याचा मित्र राम म्हणायला लागला, अरे ज्या देवदत्ताबद्दल तू बोलतोस तो देवदत्त कुठे आहे, म्हणलं तो काशीला असतो. मग आता मला कशी कळेल त्याची काशी. तो म्हणायला लागला वारीला येतो, तुला मग सांगतो आल्याच्या नंतर. वारीला की जवळजवळ भेट झाली. यज्ञदत्त तिकडून आला, देवदत्त तिकडून आला आणि यज्ञदत्तानं बघितलं आणि राम तर सोबतच होता. म्हणलं राम स्वयं देवदत्त, तोच हा देवदत्त. म्हणजे कोणता, ज्याच्याबद्दल वर्षभर मी तुला बोलायचो ना, तोच हा देवदत्त आहे. मग तोच हा म्हणताना तो पूर्वी कुठे होता, काशीला, आता कुठे आहे, आळंदीला. काशी म्हणजे दूरदेश आहे, हा समीप देश आहे. तो भूतकाल आहे, हा वर्तमान काल आहे. तिथे तत्त आहे, तिथे दंत आहे, तिथे परोक्षता आहे, तिथे अपरोक्षता आहे. पुन्हा तिथे काय आपण म्हणतो हा विरोधी भाग आहे.
आणि मग भूतकाळ वर्तमान काळ, दूरदेश समीप देश, परोक्षता अपरोक्षता, तत्ता इदंता हे एकत्र होईल कसं? आणि वक्ता तर बोलतो. मग तिथे विरोधी भाग जे आहे तत्ता इदंता परोक्षता अपरोक्षता दूरदेश समीप देश वर्तमान काळ भूतकाळ या विरोधी भागाचा त्याग करायचा आणि देवदत्त विशिष्ट पिंडाचंच ग्रहण करायचं. संगती लागून जाते. हे शास्त्रीय उदाहरण झालं त्याचं. अगदी संत वाङ्मयात उदाहरण पाहिलं तर ज्ञानोबराय पहिल्याच अभंगामध्ये म्हणतात, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. मग तो हा म्हणताना तो म्हणजे कोणता? भक्तीच्या प्रांतात म्हणलं तर मग पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता, किंवा द्वारकेचे केने आले याची ठाया पुढे भक्तराया चोचवित, किंवा हरिवैकुंठाहुनी आला पुंडलिका लागुनी. हे भक्तीच्या प्रांतातले एक विधान आहेत. वैकुंठाहून आला म्हणणं काय, गोकुळातून आला म्हणणं काय, द्वारकेतून आला म्हणणं काय, भक्तीच्या प्रांतामध्ये. आणि वेदांतामध्ये म्हणलं की मग ज्ञानोबरांनी उत्तर दिलं, ननो ब्रह्ममार्ग चुकले, उघडे पंढरपुराशी आले, भक्त पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी, तो हा विठोबा निधान. तिथं सुद्धा माऊलीने तो हा शब्द प्रयोग केला. मग नेनो ब्रह्ममार्ग चुकले. ज्ञानोबरांनी नेनो म्हणो ते आपण कसं जाणू? कारण नेनो असं माऊली का प्रयोग करतात? असा एक नेनो का, तर असा एक मार्ग चुकण्याकरता आणि तिकून इकडे येण्याकरता ते परिच्छिन्न असावं ना. बृहन्नाथ ब्रह्म, देशकाल वस्तू भेद मावळाला, आत्मा निर्वाळाला विश्वाकार, ब्रह्मव्यापक आहे. त्याच्यात मुळात गमनागमन जाणे येण्याची क्रिया घडेलच कशी? आणि तेच इथं आला असं कसं म्हणतात ज्ञानोबरा? आणि ते घडेल कसं असं जे ज्ञानोबरा म्हणतात नेनो, पण घडलं एवढं मात्र खरं आहे. मग आता तो आणि हा म्हणताना, तो म्हणजे निर्गुण निराकार, हा म्हणताना सगुण साकार, तो म्हणताना अव्यवहार्य, हा म्हणताना व्यवहार्य. इथे जो सोपाधिक विरोधी भागाचा त्याग करायचा आणि अविरोधी भाग असणारं चैतन्य मात्र ब्रह्म मात्र त्याचं काय करायचं? आत्मत्वाने ग्रहण करायचं. म्हणजे इथे सुद्धा काय केलेली आहे? किंवा तुकोबरायाचा अभंग काय, आनंद आद्वय नित्य निरामय, जे का निजे ध्येय योगी याचे, ते हे समचरण साजरे विठेवरी, पहा भीमात्री विठ्ठल रूप, ते हे. इथे तुकोबरायांनी जदलं जद म्हणजे वाक्त्याग लक्षणच केलेली आहे. किंवा दुसरा एक अभंग तुकोबरायाचा, अवघे जेने पापनासे, ते हे असे पंढरीशी, तिथे सुद्धा ते हे आलं. ते हे, तो हा असे पद आले का ते एक तत्ता इदंता अवघाही ज्ञानम प्रत्यभिज्ञा प्रत्यक्षम असंही म्हटलेलं आहे. म्हणजे प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष त्या ठिकाणी असतं, किंवा जद अजद म्हणजेच भागत्याग लक्षणा असते. मग आता जद लक्षणेचा उपयोग कसा नाही आपण पाहिलं, अजद लक्षणेचा उपयोग नाही. अजद लक्षणेमध्ये काय करावं लागतं? वाचार्थसेत आणखी काय अर्थाचं ग्रहण करावं लागतं. मग वाचार्थसेत आणखी काय अर्थाचं ग्रहण करावं लागतं आणि आपल्याला जीव आणि ब्रह्म एक कसं असेल? कारण जीव अल्पज्ञ अल्पशक्तिमान परतंत्र आणि ईश्वर हा सर्वज्ञ सर्वशक्तिमान स्वतंत्र, आणि तोच हा असं जर आपण म्हणलं तर त्या दोघांचं ऐक्य ठरवण्याकरता दोघांमध्ये काहीतरी साम्य असलं पाहिजे. साम्य तर नाही. बरं, मग इथे विरोधी भागाचा त्याग केला जात नाही. अजद लक्षणमध्ये आणखी काय अर्थाचं ग्रहण करावं लागतं. मुळात पिंडी ते ब्रह्मांडी, पिंड देह स्थिती ब्रह्मांडी पसारा, हरिविन सारा व्यर्थ भ्रम, नाथबाबा आपल्याला हरिपाठामध्ये म्हणतात. आपल्या पिंडामध्ये सगळं आलं तसं ईश्वराच्या पिंडामध्ये सगळं ब्रह्मांड आलं. अनंत ब्रह्मांडे एका रोमी आईशी धेंडे, अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बाळक नंदाघरी, नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. उलट पक्षी जीव ब्रह्मामध्ये सगळंच आलं, खाली काही राहिलंच नाही शिल्लक ऐक्य करण्याकरता, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, जीव आणि ईश्वर त्यांच्या अविद्या आणि माया उपाधी तशाच ठेवल्या तर विरोध परिहार होणारच नाही. मग लक्षणं कशा करता करायची? विरोध परिहारा करता, आणि विरोध परिहार तर होतच नाही. मग ते लक्षणं करून उपयोगिता काय? याचा अर्थ अजद लक्षणाही उपयोगाची नाही. जदाजद लक्षणाचा उपयोग आहे. कसा? जद लक्षणे म्हणजे विरोधी भागाचा त्याग केला जातो आणि अविरोधी भागाचं ग्रहण करावं लागतं. आता ईश्वर सर्वज्ञ सर्वशक्तिमान सर्वतंत्र स्वतंत्र, सगळ्या गोष्टी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्य संपन्न, ह्या सगळ्या गोष्टी ईश्वराच्या ठिकाणी कोणामुळे आल्या? एके मायेमुळे आल्या, एका मायामुळे आल्या. जीवाच्या ठिकाणी अल्पज्ञता अल्पक्षतिमान पराधीनता पारतंत्र्यपणा हा सगळा कोणामुळे आला? अविद्येमुळे आला. कारण नाथबाबाचं स्पष्ट सांगणं आहे, कल्पना अविद्या तिने झाला जीव, माय उपाधी शिव बोली जेथे. मग जीवाच्या ठिकाणी आलेलं अल्पज्ञतादी सगळी धर्म ज्या अविद्येमुळे आली, आणि ईश्वराच्या ठिकाणी सर्वज्ञता आदी सकल धर्म ज्या मायेमुळे आले. आपल्याकडे मन आहे, व्याकरणात म्हणतात निमित्त अपाय नैमित्तिक कशापे अपाय. म्हणजे कोणत्या दोन निमित्त लागलं? ईश्वराकडे निमित्त लागलं माया,
जीवाकडे निमित्त लागलं अविद्या. निमित्त आपाय नैमित्त कश्यापे आपाय. माया लागली म्हणून सर्वज्ञाता ते धर्म आले, अविद्या लागली म्हणून अल्पज्ञाता ते धर्म आले. तिकडली माया टाकली का मायाकृत सर्वज्ञाता ते आपोआपच जाईल, अविद्याच टाकली का अविद्याकृत अल्पज्ञाता ते आपोआप जाईल. कारण निमित्त आपाय नैमित्त कश्यापे आपाय. किंवा न्यायिकामध्ये म्हणतात कारण नाशात कार्य नाशा. मग ईश्वराचं कारण कोण? माया. ते कारण मापती जन्माला माझे उदरी म्हटलेलं आहे. ईश्वराचं कारण माया आणि जीवाचं कारण अविद्या. कल्पना अविद्या तेने झाला जीव म्हटलेला आहे, म्हणजे जीवाचं कारण आहे अविद्या. मग कारणरूप अविद्या वा माया यांचाच त्याग केला तर कार्यरूप अल्पज्ञाता ती सर्वज्ञाता ती राहणारच नाही. हा एक दुसरा प्रकार नाही एक दृष्टीने. आणि व्यवहारात काय म्हणतो आपण? ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. म्हणजे कारणाचा नाश केला का कार्याचा वेगळा नाश करावा लागत नाही. ज्ञानोबराय म्हणतात गाभीने मारली जैशी, गर्भवती स्त्रीला मारलं की त्याच्या उदरातल्या गर्भाला वेगळं मारावं लागत नाही. तसं जीवाच्या ठिकाणी सगळी अल्पज्ञाता पार्थज्ञाता काही जे काय असेल, जन्म मरण वगैरे सगळी धर्म एकट्या अविद्येमुळे आहे. आणि परमात्म्याच्या ठिकाणी ईश्वर उत्पत्ती स्थिती प्रलयापासून सगळ्या घडामोडी जे काय असेल ते मायेमुळे आहे. मग मायाच त्यागली का त्याच्या ठिकाणचं बाकीचं सगळंच गेलं, आणि अविद्या त्यागली की इकडलं सगळं गेलं. मग उर्वरित खाली काय राहील? तिकडे राहील ब्रह्मन, इकडे राहील कुठं असतं. आणि ब्रह्म बृहन्नाथ ब्रह्माची जी धर्म आहे आतुनती व्यापनुती ते आत्मा, तेच आत्म्याचे आहे. लक्षण साम्यात एकत्र सिद्धी. अशा जहदाजहद म्हणजे भागत्याग लक्षणाचा उपयोग तत्वमसी महावाक्याचं तात्पर्य काढण्यामध्ये होतो. असा एवढाच विचार या परिच्छेदामध्ये प्रतिपादन केलेला आहे. परिच्छेद दिसायला खूप छोटा आहे, पण त्याचा आशय हा थोडासा अधिक असल्यामुळे तेवढा आपण पाहिला, तेवढा परिच्छेद वाचून घेऊ. लक्षणेचे प्रकार. लक्षणेचे 3 प्रकार आहेत. तत्वमस्य आदी म्हणजे आपण ते 2 अवांतर वाक्य महावाक्याचा विचार केला, त्यातले 4 महावाक्यापैकी तत्वमसी महावाक्य इथे घेतलं. तत्वमस्य आदी. आदी म्हणताना तत्वमसी 1 प्रज्ञानम ब्रह्म अयमात्मा ब्रह्म अहम ब्रह्मास्मी, ही पुढची 3 आणि 1 4. अशा 4ही महावाक्याचा काय अर्थ आहे? तर जीव ब्रह्म आहे की असा अर्थ आहे. 4ही महावाक्य एकच सांगतात, ते ब्रह्म तू आहेस. ते ब्रह्म तू आहे हा तत्वमसी महावाक्याचा अर्थ आहे. आणि प्रज्ञान ब्रह्म अयमात्मा ब्रह्म अहम ब्रह्मास्मी या 3 महावाक्याचा मीच ते ब्रह्म आहे. म्हणजे तत्वमसी महावाक्य सांगतं ते ब्रह्म तू आहे, आणि इतर 3 महावाक्य सांगतात मी ते ब्रह्म आहे. मग ते मी आहे म्हणणं सा अहम आणि अहम सा. सा अहम म्हटलं का ब्रह्मविषयक परोक्षतेची भ्रांती जाते, आणि अहम सा म्हणलं की आत्मविषयक परिचिन्नतेची भ्रांती जाते. यालाच वेदांत शास्त्रामध्ये ओतप्रोत चिंतन असं म्हणतात. म्हणून म्हणतात तत्वमस्यादी महावाक्याचा जीव ब्रह्म आहे की असा अर्थ आहे. केवळ शब्दार्थावरून उत्पन्न होणारा वाक्यार्थ, शब्दाचा केवळ शब्दार्थावरून उत्पन्न होणारा वाक्याचा अर्थ जेव्हा आपल्या अनुभवाशी विरुद्ध असतो. कसा विरोध येतो? अहो ईश्वर कुठे, मी कुठे, तो सर्वज्ञ मी अल्पज्ञ, तो व्यापक मी परिच्छिन्न, तो सर्वदिशी मी एकदिशी, तो अनादि अनंत मी साधी संतन, तो मी एक होईल कसा? अनुभवाशी विरोध आला. केवळ शब्दार्थावरून म्हणजेच वाच्यार्थावरून उत्पन्न होणारा वाक्यार्थ जेव्हा अनुभवाशी विरुद्ध असतो तेव्हा वाक्यातील पदाचा अर्थ निराळा करून म्हणजे वाच्यार्थाचा त्याग करून लक्षार्थाने त्याचं ग्रहण करणं, आणि तो वाक्याचा अर्थ निराळा करून म्हणजे लक्षणेच्या द्वारा निराळा करून अनुभवाशी जुळेल असा घ्यावा लागतो. आणि तो शब्दाच्या ज्या वृत्तीवरून घेतात त्या वृत्तीलाच काय म्हणतात? लक्षणा असं म्हणतात. त्याच्यामध्ये 3 प्रकार. पहिली 1 जहद लक्षणा, 2 अजहद लक्षणा, आणि 3 जहदाजहद किंवा भागत्याग असं त्याला अपर संज्ञा आहे. मग त्याला म्हणतो आपण पर्यायवाची नाव. जहद लक्षणा म्हणजे ज्याच्यामध्ये वाच्यार्थाचा पूर्ण त्याग केला जातो. त्याचं उदाहरण आपण व्यावहारिक उदाहरण पाहिलं, टोपी घाला, शर्ट घाला, बूट चप्पल घाला. शास्त्रीय उदाहरण पाहिलं गंगायाम घोष. आणि अगदी श्रुतीनुसार पाहिलं तर सर्वं खलुइदं ब्रह्म. तिथे या महावाक्याचं तात्पर्य काढण्यामध्ये उपयोग नाही या जहद लक्षणाचा, पण सर्वं खलुइदं ब्रह्म या श्रुतीचा तात्पर्य काढण्यामध्ये आहे. तर सर्वम पदाचे 2 अर्थ आहेत. सर्वम शब्दाचा अर्थ एक ब्रह्म आहे, आणि सर्वम शब्दाचा अर्थ अनेक हे दिसणारं जगत. तर सर्वं खलुइदं ब्रह्म, इदम खलू म्हणजे संपूर्ण, मग इदम शब्द इदम जगत, ते जगत वाच्यार्थात जे असतं त्याचा त्याग करायचा आणि तत्संबंधी अधिष्ठान ब्रह्माचं ग्रहण करायचं. अशा जहद लक्षणाचा सर्वं खलुइदं ब्रह्म या श्रुतीमध्ये आपल्याला उपयोग होऊ शकतो. पुढे अजहद लक्षणा. त्याचं उदाहरण आपण व्यवहारात पाहिलं होतं, चहा आणा, पाणी आणा वगैरे. आणि शास्त्रीय उदाहरण पाहिले होते
क्षत्रियो यांती मंचाक्रोशींती काक्योपद्यतिरक्षताम। आणि संत वाङ्मयामध्ये पाहिलं तर ज्ञानोबरायाचे वचन, तो हा विठोबा निधान किंवा तो हा विठ्ठल बरवा, तुकोबरायाचे विधान ते हे समचरण साजिरे विठेवरी किंवा तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, ज्ञानोबरायाचा आणखी एक, तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाणी दुरी सारून या, अवघे जेणे ते हे असे पंढरीशी, अवघे जेणे पापन असेल ते असे पंढरीशी, अशी त्याची उदाहरणं आहेत. ही झाली जहदाजहद हात, पण ही जहदाजहदची लक्षण झाली. आणि ते वाच्या अजहद लक्षणाचा सुद्धा आपल्याला उपयोगिता होते बरं का. कुठे महावाक्याचं तात्पर्य काढण्यामध्ये नाही, पण अवांतर वाक्याचं तात्पर्य काढण्यामध्ये आपल्याला अजहद लक्षणाचा उपयोग होतो. बघा, ज्या पंचदशीमध्ये आलेली श्रुती आहे, सतएव सौम्य इदमाग्रे आशित. उद्दालक महामुनी आहे, त्यांचा पुत्र श्वेतकेतू आहे, त्याला म्हणतात हे सौम्य इदमाग्रे सतएव आशित. या सृष्टी उत्पत्तीची पूर्वी सतच होतं. मग ब्रह्मात्मा केवळ सतरूप आहे का? नाही. जसा सदरूप आहे तसाच चिद्रूप आहे, जसा चिद्रूप आहे तसाच आनंदरूप आहे. म्हणजे सत्पदाचा जर उल्लेख केला, सतसहित चिद आनंदात स्वतः आणखी ग्रहण करायचं, कारण अजहद लक्षणं त्याला म्हणतात वाच्यार्थसहित आणखी काय अर्थाचं ग्रहण. मग सतसहित चिद आनंदाचं ग्रहण. मग जसं आनंद विद्वान ब्रह्म श्रुती म्हटली, मग ब्रह्म काय आनंद रूपच आहे का? मग आनंदासहित चित सतचं ग्रहण. सत्यम ज्ञानम आनंदम ब्रह्म म्हटलं की ते तिन्ही आलेत, पण आनंद विद्वान ब्रह्म म्हटलं की ते आनंदासहित चिद आनंदाचं ग्रहण करायचं. पुन्हा काय सदैव सौम्य इदम आग्रे आसित, इथे सत पदाचा उल्लेख केला, मग तिथे चिद आनंदाचं ग्रहण करायचं. आणि आणखी एक श्रुती बघा, श्रुतीत नाही पण ज्ञानोबरायाचं प्रमाण आठवतं किंवा स्मृती. यदादित्यगतम तेजो जगत भासेति खिलम यच्चंद्रमशी यच्चाग्नो तत्तेजो विद्धिमामकम. ते तेज माझा आहे असं तुझा, म्हणजे इथं चिद्रूप सांगितलं परमात्मा. मग चिद उल्लेख केला का आनंद सतचं काय करायचं? ग्रहण. म्हणजे वाच्यार्थ असेल आणखी काय अर्थाचं ग्रहण करणं, याला अजहद लक्षणं म्हटलं त्याप्रमाणे. आणि जहद अजहद म्हणजेच मग केळी खा, शेंगा खा, ते विरोधी भागाचा त्याग करून अविरोधी भागाचं ग्रहण आपण व्यवहारात केलं. आणि स्वयं देवदत्त म्हणताना देश काल परोक्ष अपरोक्ष भूतकाल वर्तमान काळ याचं ग्रहण करून पिंड विशेषचं ग्रहण केलं. आणि तो हा विठ्ठल बरवा म्हणताना सोपाधिक निरुपाधिक भाग त्यागून केवळ तत्वाचं ग्रहण केलं. याप्रमाणे जहद 1, अजहद 2, जहदाजहद 3, किंवा त्यालाच पर्याय संज्ञा आहे भाग त्याग, म्हणजे काही भाग विरोधी भागाचा त्याग आणि अविरोधी भागाचं ग्रहण आहे ना. त्या भाग त्याग शब्दामध्येच आपल्याला जहदाजहद लक्षणं दिसते. कशी? भाग त्याग म्हणजे सर्वच भागाचा त्याग नाही, सर्वच भागाचा स्वीकार नाही, विरोधी भागाचा त्याग आणि अविरोधी भागाचा स्वीकार, अशी भागत्याग. भागत्याग अशी 3 प्रकारची लक्षणं आहेत. महावाक्याचे जीव ब्रह्माऐक्य हे तात्पर्य आहे. ते वाक्यातील म्हणजे तत्वमसी महावाक्यातील पदाच्या शक्तिवृत्तीने बोधन केले जात नाही, कारण शक्तिवृत्तीने तो ईश्वर तो आहे असा अर्थ होतो, तो काही अनुभवाला जुळत नाही. म्हणून लक्षणा करण्याची आवश्यकता आहे. पण त्यापैकी पहिल्या 2 लक्षणाचा म्हणजेच जहद लक्षणाचा उपयोग नाही, कारण तिथे वाच्यार्थाचा पूर्ण त्याग केला का ब्रह्म आणि कुटस्थाचा सुद्धा त्याग होईल. मग खाली ऐक्य करणार कोणाचं? अजहद लक्षणा केली तर विरोध परिहार काही होणार नाही. म्हणून म्हणतात 2 पहिल्या म्हणजे जहद आणि अजहद 2 लक्षणा करण्याची 2 लक्षणेचा महावाक्याचे तात्पर्य काढण्यात उपयोग होत नाही. तिसऱ्या भागत्याग लक्षणेची ते तात्पर्य निघते. आता एवढा प्रपंच बोलून झाल्याच्या नंतर शिष्य म्हणू लागला, महाराज मला प्रथम लक्षणं म्हणजे काय ते सांगा. लक्षणं माझ्या लक्षात आली, नंतर मग 2 लक्षणं कशा उपयोगाच्या नाही आणि एकच कशी उपयोगाची आहे हे माझ्या लक्षात येईल. नंतर जहदादी लक्षणेचे भेद सांगा. पहिले लक्षणं म्हणजे काय ते सांगा, आणि मग लक्षणेचे 3 प्रकार कोणते ते सांगून 2 प्रकार कसे अनुपयुक्त आहे आणि एकच प्रकार कसा उपयुक्त आहे हा प्रकार तुम्ही सांगा. असा ज्या वेळेला शिष्य बोलतो त्याचा विचार आपण नंतर करूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. राम ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.